नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज डोंगरदऱ्यात नाही गेलो, आज आलोय शेतात भिजवायला. तर मित्रांनो, आज तुम्हाला एक मस्तपैकी मजेशीर गोष्ट सांगतो. एका माणसानं एक घोडा 10 लाखाला विकत घेतला. म्हणजे घोड्याचं पिल्लू, लहान शिंगरू, त्याला गावरान भाषेत शिंगरू म्हणतात. बकरं एक त्याच्यापाशी होतं. ही 2 प्राणी तो पाळीत होता. बघत बघत घोडा मोठा झाला आणि मग काही दिवसांनी त्या घोड्याचं दुखायला लागलं, आजारी पडायला लागला घोडा. मग त्या घोड्याच्या मालकानं डॉक्टरला बोलवलं. मग त्या डॉक्टरनं इंजेक्शन दिले, काही औषधं पाजायला दिले, पण त्या घोड्याला काही फरक पडेना. परत डॉक्टरला बोलवलं, परत इंजेक्शन दिले, परत औषध दिले, बदलून दिले, तरी पण घोड्याला काही फरक पडेना. त्या घोड्याच्या मालकानं सांगितलं, हा घोडा काही कमी पैशाचा नाही, हा 10 लाख रुपयाला लहान असताना घेतलाय. आता ह्याची किंमत 20 लाख असेल. कितीही पैसे दवाखान्यात जाऊ द्या, कितीही महागड्या गोळ्या द्या, कितीही महागडे इंजेक्शन द्या, पण हा घोडा दुरुस्त झालाच पाहिजे असं त्यांनी डॉक्टरला सांगितलं. डॉक्टरने सगळ्या काही महागड्या गोळ्या इंजेक्शन लावले, तरी पण घोडाची तब्येत तर काही सुधारली नाही. घोडा आळशीच बनला आणि वरचीवर घसरतच चालला. त्या घोड्याकडे पाहून मालक मात्र सारखा झुरायचा, रडायचा की हे काय झालं. मग काही दिवसांनी घोडा वरचीवर गहाळच व्हायला लागला. तर डॉक्टरने एक सांगितलं, आता याला तुम्ही पण खर्च करू नका, हा काय दुरुस्त होत नाही. आता ह्याला एक जहरीलं इंजेक्शन देऊ आणि आपण मारून टाकू. सध्या आपण भारी गोळ्या दिल्यात, औषधं दिलेत, इंजेक्शन दिलेत, इतके राहिलं तर ठीक आहे, असं डॉक्टरनं मालकाला सांगितलं. हे बकऱ्यानं ऐकलं. डॉक्टर गेला की बकऱ्यानं घोड्याला सांगितलं, आता तुझा आजचा आणि उद्याचा दिवस आहे. परवा दिवशीच्याला जर तू उठून नाहीच बसलास, नाहीच चालायला लागला, नाही खायला लागला, तर मग मात्र तुला जहरीले इंजेक्शन देऊन डॉक्टर मारणार आहेत. घोड्याला वाटलं मरणापेक्षा उठून बसलेलं बरं. घोडा उठून बसला, बळच खायला लागला. आता मरण वाईट असतंय आणि त्याचं भिव पण लय असतंय. मस्त चरायला लागला. मग घोड्याचा मालक खुश झाला, वाह, घोडा तर ताईट झाला. मग त्यांनी काय, पाहुणेली फोन, डॉक्टरला फोन, आपला घोडा एकदम ताईट झाला, खायला लागला, मस्त चालायला लागला. तर मला आनंद इतका झालाय की आज 10 लाखाला छोटा असताना घेतला होता, आता तो मोठा 20 लाखाचा झालाय. याच्यासाठी काय करायचंय, मस्त बकरं कापायचं आणि डॉक्टरला, पाहुण्यांना, मित्रांना सगळ्यांना बोलून खायचं. मित्रांनो, ज्या बकऱ्यानं सांगितलं होतं की तुला उद्या जहरीले इंजेक्शन देऊन मारणार आहेत, म्हणून माराच्या भयानक घोडा उठून चरायला लागला, सगळं काही झालं, पण अखेर शेवटी त्या बकऱ्याचंच मरण आलं. तसं
ही गोष्ट काही बकऱ्याची नव्हती, ही गोष्ट होती काही माणसातल्या बकऱ्यांची. आपण जर एखाद्याला काही चांगलं सांगितलं, त्याचं चांगलं झालं, तर चांगला माणूस आपलं चांगलं करू शकतो आणि वाईट माणूस आपला घात करू शकतो. हे ह्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगितलंय. तर कशी वाटली गोष्ट मित्रांनो, कमेंट करून अवश्य सांगा. आणि भेटू उद्याच्याला एका नवीन गोष्टीत. तोपर्यंत नमस्कार. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला उद्या गोष्ट ऐकायची असेल तर